अकोला जिल्ह्यातल्या म्हैसांग माजलपूर गावाच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या नशिबी अक्षरशः मरण यातना आहेत। त्यांच्या शेतीला सध्या तलावाचं स्वरूप आलंय। याला कारण आहे एका मंडळ अधिकाऱ्याने आपल्या शेतात केलेल्या आगाऊपणा। याच गावाचे मंडळ अधिकारी असलेले शेख अन्सारुद्दीन आणि इतर काही लोकांनी आपल्या शेतात बांध घातलाय। या बांधामुळे अडलेल्या पाण्यामुळे गावातील 50 ते 60 शेतकऱ्यांची जवळपास 300 एकर शेती पाण्याखाली गेली आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या प्रश्नाचा तपास अधिकारी हाच मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आहे। एकीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी पुरामुळे देशोधडीला लागण्याच्या वाटेवर आहेत, तर अकोल्यातील शेतकरी मात्र या मानवनिर्मित पुरामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। या परिस्थितीतनं प्रश्न सोडवायचा असेल तर तहसीलमधील काही भ्रष्ट प्रवृत्ती पैशांची मागणी करत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला। उदांड आहे मजलापूर म्हैसा, त्याच्यावर भरती टाकल्या गेली। त्या भरतीच्यानं पूर्ण पाणी शेतात आमच्या 300 एकरात थांबलेला। त्याच्यावर शात्या इथलं पाणी आहे साहेब, त्याच्यात मार्ग काही निघू शकून नाही राहिला। तहसीलदाराच्या इकडे 2 खेप कंप्लेंट केली, पण एका साहेबांना सांगितलं की हा नंबर घ्या, नंबर घरून नंबरवर बोला। तहसीलदार 10,000 मागतील तर त्यातले 3,000 मला द्या। त्या वक्ती या भरत्या खचल्या जातील, नाही तर खचल्या जाणार नाही। माझा जो शेत आहे तो गट नंबर 16 आहे, मजलापूर शिवारात येतो आणि माझी मोजणी झालेली आहे। ती मोजणी झाल्यानंतर आम्ही आमच्या हद्दीमध्ये शासकीय नियमानुसार 1 ते 1.5 फूटचा भरावा टाकलेला आहे। ॲक्च्युअल जे गैरअर्जदार जे म्हैसांचे शेतकरी आहेत त्यांचा जो पाणी आहे तो गट नंबर 22-23 मधून नकाशामध्ये प्रवाह दाखवतो, परंतु त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोठा बांध निर्माण केल्यामुळे तो शेतीचा जो पाणी आहे तो त्यांच्या शेतामध्ये थांबलेला आहे। ॲक्च्युअल माझ्या शेतामध्ये नाही आहे आणि मी शेती वैती करत नाही, मी भटाईनं दिलेली आहे। त्याच्यामुळे हा जो आरोप आहे तो